मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की मराठांना आरक्षण देणं, त्यांनी ते शपथ घेतली, त्यांनी शपथ खाल्ली. माझं म्हणणं त्याच पक्षाचे नेते जे मनोज जरांगेंच्या मागणीला जे आव्हाड साहेब तुमच्या तिथे येऊन तिथे जे काय भाषण काय त्यांनी जे केलं प्रकार, त्यांना माझा प्रश्न आहे तुमच्या मार्फत, तर तुमच्याकडे आले होते, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. आम्ही समाजाकडे आलोय, कुठला राजकीय पक्ष घेऊन नाही. तुमच्या पत्राबद्दल त्या ठिकाणी विषय तुम्ही साहेब पत्राबद्दल बोला साहेब, त्या ठिकाणी काय पत्राबद्दल बोला, विषय घ्या. त्या ठिकाणी काय चालू हे वेगळा विषय, राजकारण वेगळं चाललंय. तुमचं पत्र मी स्वीकारलेलं आहे. याच्यावर आपण मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे. मस्के साहेब धन्यवाद. कुठल्याही खासदार आमदाराला मी त्यात दोषी त्या बाबतीत साहेब हे पत्र आम्ही काल काढलंय. हे पत्र आम्ही काल परवा मला माहिती आहे. भूमिका ही भूमिकाच आहे. ज्या व्यासपीठावर तुम्हाला राजन विचारे चालतो, ज्या व्यासपीठावर ऐका आणि तुम्ही म्हणता आमदार खासदारांना ठाण्यात प्रवेश नाही. साहेब आमदार खासदार तर या दोषी नाही आहेत मराठा आरक्षणामध्ये. तो विषय नाही साहेब, विषय एकच आहे. काही उभाटाचे पदाधिकारी होते या ठिकाणी आले आणि त्यांनी निवेदन दिलं की कुठलाही आमदार खासदार, कुठलेही राजकीय नेते आणि पदाधिकारी ठाण्यात फिरायचं नाही आणि ठाण्यामध्ये कार्यक्रम करायचे नाही. मी त्यांना उलटा प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची आत्तापासून नाही पूर्वीपासूनची भूमिका आहे. जर तुम्ही म्हणत असाल की आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी ठाण्यात फिरायचं नाही, त्यात आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी यांची काय चूक आहे? प्रत्येक जण म्हणतोय की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. हे जे काही आता काही तथाकथित जे मराठा समाजाचे आमचे ठाण्यातील लोक आहेत, त्यांनी जे काही आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी राजन विचारे मी पाहिले त्यांच्या व्यासपीठावर. त्यांच्या व्यासपीठावरती जितेंद्र आव्हाड ज्यांनी कायम मराठेशाही, हिंदुत्व या सगळ्याला कायम विरोध केलाय, ते व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा त्या ठिकाणी स्वागत सुरू होतं. मी त्यांना एवढाच प्रश्न विचारला, जर तुम्ही इतर आमदार खासदारांना जर विरोध करत असाल, मग तुमच्या व्यासपीठावरती ही मंडळी कशी? नक्की हे आंदोलन कुणाचं आहे? महायुतीच्या विरोधात आघाडीचं आहे का एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या विरुद्ध विचारे आणि आव्हाड युतीचा आहे का, आघाडीचा आहे का? तुम्ही एकीकडे म्हणतात आमदार खासदारांना विरोध, ठाण्यात कार्यक्रम करायचे नाहीत, कार्यक्रमात फिरायचं नाही, आणि मग तुमच्याच व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे? हा मी एक सोपा प्रश्न त्यांना विचारला. त्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्ही काही पक्षांचे पदाधिकारी आहात, तुम्ही पण राजकीय पदाधिकारी आहात, मग तुमचा काही यामध्ये दोष आहे का? मग राजकीय पदाधिकाऱ्यांनी पण फिरायचं नाही, ठाण्यात कार्यक्रम करायचं नाही. तुम्ही जे काही कार्यक्रम करता आहात दिवाळीच्या निमित्त तुमच्या प्रभागांमध्ये तुम्ही जे काही कार्यक्रम करणार आहात, ते तुम्ही करणार आहात की नाही, त्याचं उत्तर ते देऊ शकले नाही आहे. तुमच्या पक्षामार्फत जे काही कार्यक्रम आहेत, दिवाळी पहाट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याला तुम्ही विरोध करणार आहात का, त्याला पण ते उत्तर देऊ शकले नाही आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही सर्वजण आहोत, सर्वजण, प्रत्येक जणाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु त्या मराठा आरक्षणाच्या नावावरती कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काही जण प्रकार करत आहेत आणि काही जण स्वतःची राजकीय जे काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण करण्याकरता मराठा या शब्दाचा जर वापर करत असतील, जुने काही हिशोब चुकते करायचे प्रयत्न करत असतील किंवा कोणाच्या हातातलं बाहुलं बनून या ठिकाणी राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करून कायदा आणि सुव्यवस्थेचं बिघडवण्याचं काम करत असतील, तर मी त्यांना विनंती केली असं करू नका. ठाण्यातले समाज बांधव या ठिकाणी 5वा दिवस आहे आमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाकरता. त्यासाठी आम्ही त्यांना विनंती अर्ज करायला आलो होतो की आपल्या पक्षामार्फत या ठाणे शहरात आपण जे कुठले कार्यक्रम भविष्यात आयोजित करत असाल किंवा या ठिकाणी जे बाहेरचे नेते येत असतील तर त्यांना बोलू नये व शांततेत जे आमचं आंदोलन चालू आहे, शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ते चालू राहण्यास सहकार्य करावे ही विनंती करायला आलो होतो. परंतु त्यांनी त्या ठिकाणी 2 प्रश्न उपस्थित केले की राजन विचारे खासदार आपल्या व्यासपीठावर कसे, जितेंद्र आव्हाड आमदार हे आपल्या व्यासपीठावर कसे,
त्याला आम्ही उत्तर देताना बोलायला गेलो, त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही. त्यांनी राजकारणाची भाषा वापरून राजकीय विषय वाढवले, राजकारणाच्या गोष्टी काढल्या. ते आम्ही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, पण आम्ही समाजाचं काम करताना पक्षाच्या चपला पक्षाचं जे आमचं मनातलं आहे ते साईडला ठेवून आम्ही समाजासाठी पहिला समाजासाठी आम्ही काम करतोय. परंतु या ठिकाणी असं झालेलं आहे की नरेशजी म्हस्के हे कुठल्याही प्रकारे आमची बाजू ऐकून घेतली नाही. त्यांनी या ठिकाणी आमच्या विनंती पत्राला पत्र स्वीकार केलेलं आहे. परंतु जे राजन विचारे आणि जे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले होते त्यावेळीपर्यंत दर रात्री आमची 10 वाजता बैठक असते सकल मराठा समाजाची. पुढची भूमिका काय त्यात गोष्टी ठरत जातात. त्याप्रमाणे रात्री 10 वाजता आमची बैठक झाली. त्यामध्ये तो विषय झाल्यानंतर चर्चा झाली की राजकीय लोकांमुळे वादविवाद होतात, तर आपण राजकीय लोक नको, आम्ही व्यासपीठाला राजकीय लोक नाही ठेवली. त्यामध्ये